नमस्कार. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मनीषा राणे, माजी प्राचार्य, गोसावी महाविद्यालय, हे मिसेस अस्मिता यांची मुलाखत घेणार आहे. डॉक्टर टू ओव्हर टू डॉक्टर मनीषा राणे. धन्यवाद अनंता. महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण संवाद साधतो आहोत वेगवेगळ्या आपल्या मैत्रिणींशी. असं म्हणतात, एक सुंदर कविता आहे माझी, काय आहे माझी ओळख, काय आहे माझी ओळख, मी शोधतच आहे. मी आहे लेक कुणाची, पत्नी आहे मी कुणाची, सून आहे मी कुणाची, तर आई आहे मी कुणाची. माझ्या अस्तित्वाची ओळख ठरते या सर्व नात्यांवर, माझ्या अस्तित्वाची ओळख ठरते या सर्व नात्यांवर. माझ्या गुणांची पारख, माझ्या गुणांची पारख होते या सर्व नात्यांवर. विसरून माझे अस्तित्व मलाच कौतुक असते, म्हणून सारे कवित्व. आता कुठे सुरू झाली स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि अस्तित्वाची लढाई लढण्याची. ही लढाई मी लढते आहे, आपल्या सगळ्यांची साथ येथे आहे. धन्यवाद. नमस्कार. समाज माध्यमावरच्या या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मनीषा राणे आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. महिला दिन, जसं आता मी सांगितलं की स्त्रियांच्या गुणांना वाव देण्यासाठी किंवा स्त्रियांसाठी आपण म्हणूया की एक प्लॅटफॉर्म हा निर्माण झालेला आहे. गेली 50 वर्ष म्हणजे 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष युनोने जाहीर केलं. त्या गोष्टीला आता 50 वर्ष झाली आहेत आणि ह्या 50 वर्षामध्ये अनेक स्थित्यंतर स्त्रियांच्या आयुष्यात घडले. खरं तर या स्थित्यंतराला सुरुवात खूप कधीपासून झाली, वर्ष म्हणजे शतकांचा कालावधी लोटला आहे, पण त्याला आता मात्र स्त्रियांच्या भरारीला एक वेगळं परिमाण प्राप्त झालेलं आहे. आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. सामान्य गृहिणी असतात, सामान्य स्त्रिया असतात. पुष्कळ असं वाटतं की त्या काहीतरी वेगळं करतात. अनेकांना असं होतं की मी काय गृहिणी आहे, मी काय करणार आहे. पण गृहिणी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या समाज व्यवस्थेचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा एक महत्वाचा कणा आहे आणि ह्या कणाच समाजाला एक स्थिरता प्राप्त करून देतो. आणि म्हणून गृहिणी पण जपत जपत स्वतःचं स्थान निर्माण करणं ज्या अनेक स्त्रियांनी केलेलं आहे, त्यातलीच एक स्त्री आहे, एक आपली सखी आहे अस्मिता. तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि तिच्याकडूनच आपण तिचं जे कार्य आहे, तिचं जे कर्तृत्व आहे, तिचं जे यश आहे, ती जे काम करते आहे, स्वतः बरोबरच इतरांचाही विचार करते आहे, हे सगळं आपण जाणून घेऊया. या कार्यक्रमामध्ये अस्मिता, मी तुझं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. सगळ्यात प्रथम तुमचं महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद की मला या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी मिळाली. धन्यवाद. अस्मिता, तुझं मनपूर्वक मी कौतुक करते, अभिनंदन करते. आणि तुला मला विचारायचं आहे, तू आमच्या श्रोत्यांना सांगशील तुझं जे, प्रथम सांग की तू काय करते आहेस, तुझं नाव काय आहे, तुझं शिक्षण काय झालं आहे आणि तुझं आडनाव काय आहे. त्या आडनावाचा मला काही उच्चारच करता येत नाहीये. नक्कीच. मी अस्मिता पंचाग्नुला, माझं सरनेम जे तुम्ही विचारलं. हे ऍक्च्युली म्हणजे माझे जे हजबंड आहेत ते आंध्र प्रदेशवरून आहे. म्हणजे त्यामुळे त्यांचं सरनेम हे थोडं उच्चारायला थोडं वेगळं वाटतं. पण ते गेले, म्हणजे त्यांचे आई वडील गेले 50 वर्षापासून इथेच आहेत, म्हणजे महाराष्ट्रातच स्थायिक आहेत. त्यामुळे म्हणजे त्यांच्यासाठी मराठी वगैरे म्हणजे म्हणण्यासाठी मी अस्मिता पंचाग्नुला आहे. पण आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये माझं शिक्षण केलंय. त्याच्यानंतर मी बरेच वर्ष मी सुरुवातीला माझं करिअर स्टार्ट खूप उशिरा झालं, असं 7-8 वर्ष मी म्हणजे गृहिणी म्हणून पहिल्यांदा होते आणि त्याच्यानंतर 8 वर्षानंतर, कारण की माझी काही वैयक्तिक माझ्या प्रायोरिटीज होत्या म्हणा किंवा काय, जेव्हा मला कुटुंबासाठी मला वेळ द्यायचा होता आणि ज्याच्यामध्ये मला कधी काही असं वावगं वाटलं नाही की मी माझं करिअर का सुरू करत नाहीये किंवा असं काही.
आणि ते मी व्यवस्थितपणे पार पाडलं आणि ते 8 वर्षानंतर मी माझं करिअर स्टार्ट केलं. तर जरी शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर म्हणून झालं असलं, तरी सुद्धा इतका टेक्निकल गॅपमुळे मला त्या क्षेत्रामध्ये मला कंटिन्यू करता आलं नाही. पण त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे काही सर्टिफिकेशन्स केले आणि त्याच्यानंतर नशिबाने मला चांगला जॉब म्हणजे मी माझं करिअर स्टार्ट केलं. सगळ्यात प्रथम म्हणजे मला जेव्हा लहानपणी म्हणजे मी 12वीत असतानाच माझ्या वडिलांचं छत्र आमच्यावरनं गेलं. त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटामधनं सगळ्यात उभारीने जी स्त्री उभी राहिली ती म्हणजे माझी आई. आणि तिने माझ्या त्यावेळेला असं होतं की म्हणजे माझी आई त्यावेळेला वर्किंग नव्हती. ती एक गृहिणी होती. पण पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. तर त्यामुळे त्यावेळेला मी नोकरी करायची का मी शिक्षण पुढे म्हणजे सुरू ठेवायचं? या 2 प्रश्नांमध्ये मी जेव्हा अडकले होते, त्यावेळेला सगळ्यात मोठी उभारी जी मला दिली ती म्हणजे माझ्या आईने. जेव्हा की तिच्यावर एवढं मोठं संकट येऊन सुद्धा तिने कधीही असं दाखवलं नाही की म्हणजे तिचं पूर्ण आयुष्य बदलून जातंय किंवा काय. तिने कुठल्याही गोष्टीमध्ये मला किंवा माझ्या भावाला व्यवस्थितपणे शिक्षण म्हणजे जितकं शिकता येईल तितकं शिकायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. कारण की तशी इच्छा माझी बाबांची पण होती. आणि आणि मग त्याच उभारीने मी पण उभी राहिले आणि त्याच्यानंतर मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट करून अ, जे काय म्हणजे तिच्याकडून प्रेरणा घेत मी आतापर्यंत इथे आहे. खूप छान. म्हणजे तुझी आई हाच खरंच तुझा एक मोठी सपोर्ट सिस्टीम आहे. या सपोर्ट नक्की. सिस्टीमने तुला म्हणजे त्यांनी म्हणजे खरंच एका अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा अ, वडिलांची साथ तुमची गेली आणि त्यातून त्यांनी तुम्हाला उभं केलं, तुम्हाला शिक्षण दिलं आणि म्हणून खरंच तर हे सामर्थ्याची खाण खरं तर तुमची आई आहे आणि ही सपोर्ट सिस्टीम तर यांनी तुम्हाला एक चांगली भरारी दिली आणि त्यातूनच तुम्ही पुढे गेलात. तू जसं आता म्हणालीस की तू सॉफ्टवेअर म्हणजे आता तुझं जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते त्या इंजिनिअरिंग मधून तू बाहेर पडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअरकडे वळली आणि त्याच्याकडे तू आता जॉब करते आहेस. तर ह्या जॉब करताना येणाऱ्या तुझ्या काही अडचणी किंवा आणखीन तुझा काय अनुभव आहे ते सांगशील? अ, कुठलाही म्हणजे कुठलाही बदल हा थोडा कोणालाही घेणं थोडं कठीण असतं. जसं की मी म्हटलं 8 वर्ष मी घरी होते. त्यामुळे एक गृहिणी म्हणून सगळ्यांनाच म्हणजे मला स्वतःला पण ती सवय झाली होती किंवा घरातल्यांना पण ती सवय कुठेतरी ती सवय मोडणं किंवा तो बदल आणणं थोडं कठीण असतं. पण आणि त्यावेळी माझा मुलगा पण लहान होता. त्यामुळे त्याला सोडून पाळणा घरामध्ये सोडून जाऊन जॉब करायचा की नाही हे सगळे प्रश्न त्यावेळेला माझ्या डोक्यात होते. पण त्या सगळ्यामध्ये मला माझ्या कुटुंबाने खूप जास्त प्रोत्साहन दिलं, की आणि कुठली गोष्ट फक्त पैसे कमवणं हा एकच स्वावलंबनचा आपण हेतू नाही म्हणायला पाहिजे. कुठेतरी जेव्हा आपण स्वावलंबी होतो त्यावेळेला सगळ्यात जास्त आपला हातभार लागतो ते आपल्या कुटुंबाच्या विचारसरणीवर सुद्धा. कारण जेव्हा आपण एखाद्या कष्टातनं जेव्हा आपण वरती येतो, तेव्हा आपली मुलं सुद्धा आपल्याला बघत असतात आणि त्या हिशोबाने ते सुद्धा आपल्या स्वतःला घडवत असतात, असं मला वाटलं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला माझ्या कुटुंबाचा मुलगा जरी लहान असेल, लहानपणापासून त्याने मला खूप जास्त सहकार्य केलं. कारण की तो मला नेहमी म्हणायचा, की "तू नोकरी करून तू जे हे करते त्याच्यात तू खुश राहते ते मला खूप आवडतं आणि तू असंच करत राहायला पाहिजे." आता सुद्धा आज तो 25 वर्षाचा आहे. पण तरी सुद्धा आता आणि आता पण मी जेव्हा म्हणते, की आता म्हणजे घरून काम करतीये, तर त्याचं नेहमी म्हणणं असतं, की "ठीक आहे, कोरोनामुळे तुम्हाला घरून काम करायची संधी मिळाली. पण कुठेतरी बाहेर जाऊन तुम्ही हे काम करायला पाहिजे. कारण की तुम्ही जेव्हा 10 लोकांना भेटतात, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतात, त्यावेळेला तुम्ही कुठे ना कुठे स्वतःला घडवत असता." तर असं मी म्हणेल, की माझ्या कुटुंबाचा जसं मी म्हटलं आधी माझ्या आईचा आणि माझ्या भावाचा की असा जर सपोर्ट होता, तसा आता माझा ह्या कुटुंबाचा पण तितकाच प्रोत्साहन मला मिळतं. अडचणी खूप येतात आणि त्या सगळ्यांनाच येतात. असं नाही की अडचणींशिवाय तर कुठलाही मार्ग सोपा होत नाही. आणि पण त्याच्यातच समाधान पण मिळतं. खूपच छान. म्हणजे
तुझे तुझे विचार इतके छान आहेत आणि हेच खूप महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. कारण दुसऱ्यान असं वाटतं की म्हणजे स्वतः लोकांसंगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण, अशी जी आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे. तर तू जे सांगतेस ती अगदी बरोबर आहे की आपली मुलं आपल्याला पाहताना घडत असतात की तू काय करते आहेस, आई कशी वागते आहे, म्हणजे कुटुंबाकडे लक्ष कसं देते आहे. आणि खरंच आहे, म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हटलं की गृहिणी असणं ही आपली सन्मानाचीच गोष्ट आहे, पण त्याबरोबर आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि ते तू करते आहेस. अडथळे सगळ्यांनाच येत असतात, त्यावर मात करून आपण पुढे जातो आहोत. तर हे नक्कीच खूप छान आहे. मला असं वाटतं की हे सगळं करताना तू जे छंदांकडे पण लक्ष दिलेले आहेस. तू कविता करतेस, तू फोटोग्राफी, तुझी फोटोग्राफीमध्येही तुला तुझा छंद आहे, तेही तू काम करते आहे. म्हणजे स्वतःचा म्हणजे ज्याला काय म्हणून की ज्या बाहेरचं काम करता करताच स्वतःची करिअर सांभाळतानाच त्याबरोबरच हे जे छंद आहेत, या छंदांनाही तू महत्व देते आहेस. तर या निमित्ताने मी तुला सांगेन, तुझी कविता आणि गाणंही तू म्हणते आहेस. तर गाण्याचाही तुझा जो छंद आहे, तर तू, मला असं वाटतं की आपल्या दर्शकांना गाणं म्हणून दाखव ना. नाही, मी 2 ओळी नक्की म्हणेन शेवटी. फक्त छंदांविषयी सांगायचं झालं तर मला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड आहे. ठीक आहे, मी असं एवढं शिकले असं नाही, पण मला गाणं म्हणायला आवडतं आणि ऐकायला आवडतं. आणि दुसरं म्हणजे माझं ड्रॉइंग किंवा पेंटिंगमध्ये. आणि आता काही वर्षांमध्ये मी फोटोग्राफीचं पण म्हणजे सर्टिफिकेशन कंप्लीट केले आणि मला त्याची पण खूप आवड आहे. तर हे सगळे छंद मी म्हणजे मला कोविडमुळे या सगळ्या छंदांना थोडा वाव मिळाला. कारण की कुठेतरी घरून काम केल्यामुळे अ, थोडा स्वतःसाठी वेळ पण काढता यायला पाहिजे किंवा काढता आला. आणि मला असं नेहमी सांगावसं वाटतं, की कुठल्याही माणसाला सगळ्यात जवळचा मित्र कुठला असेल तर तो म्हणजे आपला छंद. कारण की ह्या छंदामुळेच आपण स्वतःला एक उभारी देऊन आपण म्हणजे हे आयुष्य जे कधी-कधी अवघड प्रसंग येतात त्याच्यातनं आपण स्वतःला बाहेर काढू शकतो किंवा दुसऱ्यांना बाहेर काढू शकतो. त्यामुळे छंद हा नेहमी जोपासला गेला पाहिजे असं माझं म्हणणं असेल. अं, बाकी म्हणजे जे काय करते मी छंद म्हणून करते. असं कधी मी कुठलंही प्रोफेशनली म्हणून घेतलं नाही. पण अ, सगळ्यांनी ते छंद करायला पाहिजे असं मला छंद असलेच पाहिजे माणसाला, कारण की आपलं, ज्याला स्ट्रेस बस्टर म्हणूया, आपले छंद हे आपले स्ट्रेस बस्टर असतात की आजकाल इतके ताणतणाव आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि अशा वेळेला आपले छंद जे असतात, छंदांमध्ये आपण जर गुंतवून घेतलं तर आपण त्यातनं थोडंसं बाहेर पडू शकतो. आणि केवळ ताणतणाव असं नव्हे, पण एकूणच आपल्या मनाला आनंद देणारे हे छंद असतात. आणि केवळ केवळ काम आहे की काम हे न बघता आपला ह्या ज्या छंदांकडे लक्ष देणं हे खूप चांगलं काम तू करते आहेस. आणि त्याच्यामुळेच मग फोटोग्राफीमध्ये काही विशेष असं काही आहे की म्हणजे नॅचरल कुठल्या फोटोग्राफीला जास्त इंटरेस्ट आहे? मला नेचरची फोटोग्राफी करायला आवडते. म्हणजे अं, आणि किंवा मला लहान मुलांचे फोटोज काढायला आवडतात. हे 2 माझे अच्छा. म्हणजे फोटोग्राफी मधले मेन एरिया आहेत. आणि म्हणजे बाकी काढू शकतो. पेंटिंगमध्ये मी हां, म्हणजे ड्रॉइंग किंवा मी जस्ट फक्त बघून फक्त असं मी शिकले वगैरे नाहीये, पण मला आवड आहे त्याची. अच्छा. हां. खूपच छान. म्हणजे आपण कसं आहे की ह्या छंदांसाठी सुद्धा आपण आवड म्हणजे सवड काढणं हे महत्वाचं आहे. म्हणजे खरंच खूप वेळेस की मला वेळच नाही, काय करणार, इतकं काम आहे, घर करू, हे करू का ते करू, आणि छंद घ्या, म्हणजे छंदाला वेळच नाहीये अशी खूप वेळा गृहिणींची तक्रार असते. तर हा वेळ आपल्याला काढता येऊ शकतो, आपण काढू शकतो आणि आपली आवड सुद्धा आपण जोपासू शकतो. नाहीतर काय होतं की मला खूप हे छंद होते, ते छंद होते, मला आपण काय करू, या केव्हा ते मागे पडले. म्हणजे पुष्कळ गृहिणींची ही कथा असते की मी लग्नाआधी हे करायचे, ते करायचे, आता मात्र मला काही वेळच मिळत नाही, सगळं गेलं, सगळं पासनात गुंडाळून टाकलं, आता काही त्याला मला म्हणजे वेळच देता येत नाही. पण आपण वेळ काढला पाहिजे आणि तो वेळ काढून आपण तो सत्काने जर लावला तर बाकी गोष्टी करण्यापेक्षा, म्हणजे आता सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर जर केला तर त्याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो. व्यवसायासाठी असेल किंवा एकूण आपल्या छंदांमध्ये असेल किंवा नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी असेल, तर तोही आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. तर फोटोग्राफी असेल, ड्रॉइंग असेल, म्हणजे आर्ट अँड पेंटिंग तू करते आहेस आणि गाणंही म्हणते आहेस. तर मला तुझं खूप कौतुक वाटतं की ह्या म्हणजे स्वतःच्या आर्थिक उन्नती बरोबरच ह्या सगळ्या छंदांमध्येही तू स्वतःला गुंतवून घेतलेलं आहेस.
आणि या कुटुंबाच्या सगळ्या साथीने तुझा हा जो प्रवास सगळा चाललेला आहे आणि निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की गृहिणी म्हणजे माझी ओळख काय आहे, असं जे मी एक छोटी माझी स्वतःचीच कविता आहे ती, काय आहे माझी ओळख, जे मी म्हटलं होतं. खूप सुंदर कविता होती. हे सगळे नाते आहेतच, या नात्यांच्या बाहेर आपण राहू शकत नाही. आणि का राहायचं हा पण मला नेहमी वाटत, का राहायचं, का सगळं छान आहे, आपण सगळ्यांशी छान जर राहिलं तर छान आपण हे सगळं निर्माण करू शकतो. म्हणजे कधी कधी सांगू तुला, मी सहज एक बोलते ह्या निमित्ताने, की या सगळ्या जर टीव्ही सिरियल्स वगैरे बघताना ना मला इतकं वाईट वाटतं की अरे कुटुंब अशी असतात का, इतकी कशी, एवढे कसे दुष्ट, एवढे कसे एकमेकांचे पाय खेचणारे. गमतीचा भाग सोडून दे, पण आपलं कुटुंब हे असं नाहीये. खूप छान अशी आपली कुटुंब व्यवस्था आहे आणि ती टिकवणं ही खरं तर आपल्याच हातामध्ये आहे, ती टिकवलीच पाहिजे. म्हणजे खरंच एक समाजशास्त्राची प्राध्यापक म्हणून नेहमीच हे वाटतं आणि कुठे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हे सांगत असते. म्हणून मी आता सुद्धा या प्लॅटफॉर्मचा उपयोग करते आहे की आपली कुटुंब व्यवस्था टिकवणं फार महत्वाचं आहे, कारण की तीच समाजाचा कणा आहे. आपण बघतो आज कुटुंब जेव्हा विस्कळीत व्हायला लागलेली आहे तेव्हा अनेक प्रश्न समाजापुढे येताना दिसतात. बरोबर, अगदी बरोबर. मला पण हेच सांगायचं होतं की आजचं जे आहे की स्वावलंबी होणं म्हणजे फक्त बरोबरी करणं आणि मी हे का करायला पाहिजे, मी का हे नाही, हे सगळे प्रश्न विचारण्यापेक्षा हे मला करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला दुसऱ्यांचं सहकार्य कसं मिळेल ते जर आपण पटवून देता आलं तर गोष्टी खूप सोप्या होतील. आणि सगळ्यांना पुढे घेऊन जर का आपण कुटुंबाला घेऊन जर का आपण पुढे गेलो तर, किंवा कुटुंब म्हणा किंवा समाज म्हणा त्याच्यात पुढे गेलो तर आपल्याला त्याचं जास्त समाधान पण मिळेल आणि त्याचा उपयोग पण बाकीच्यांना पण होईल आणि स्वतःला पण शिकता. त्यामुळे एक वेगळं होणं, एकटं होऊन करणं, ह्याच्यामध्ये हे म्हणजे स्वावलंबी होणं असं माझ्या मते चुकीचे भाव. अगदी बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे की फक्त स्वतःचा विकास आहे, आपण सगळ्यांच्या समेत म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीने आपला विकास करणं आणि आपलं आनंदाने तो करणं हे महत्वाचं आहे. तुझा प्रश्न, तुझे विचार मला अगदीच आवडला की फक्त माझे आपण एक कुटुंब निर्माण करते आणि ती टिकवणं मला वाटतं तिची प्राथमिक जबाबदारी पण असायला हवी आणि तिचं ते पॅशन असायला पाहिजे की हे मी निर्माण केलं आणि कसं टिकवायचं. बरोबर आहे, आणि ते कसं पुढे हो. ही आता कसं की दोघांची जबाबदारी आपण मानली, म्हणजे दोघांनीही या दृष्टिकोनाचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणजे महिला दिन म्हणजे फक्त स्त्रियांचा दिन आहे असं नव्हे, तर यामध्ये पुरुषांनाही आपल्या बरोबर घेता आलं पाहिजेत. आणि मी आज कौतुकाने म्हणजे किंवा मला आनंदाने सांगते की हा जो सगळा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे एका पुरुषाने आयोजित केलेला आहे. म्हणजे हे पण यासाठी आनंदाचा आपण सगळ्यांनी नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे की स्त्रियांसाठी हे प्लॅटफॉर्म निमित्ताने त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि स्त्रियांनाच म्हणजे मार्गदर्शन करणं किंवा त्याची प्रेरणा म्हणजे गायडन्स म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रेरणा म्हणेल की इन्स्पिरेशन, की आपण स्वतः जगता इतरांनाही प्रेरणा देऊन जगणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे तुझ्या एकूण ज्या सगळ्या मुलाखतीमधनं किंवा या संवादामधनं मला जाणवलेलं आहे की आपलं कुटुंब आणि आपलं स्थान हे दोन्ही बरोबरीने जर चाललं तर ते जास्त छान होईल, ते समाजासाठी आवश्यक आहे. आता तू गाणं म्हणणार आहेस, मग आपण पुढे बोलू. म्हणतेस ना? मी 2 लाईनी बरं ठीक आहे, चला का एक किसी की मुस्कुराहटों पे हो किसी का दर्द मिल सके तो ले किसी के वास्ते हो तेरे दिल जीना इसी नाम है, रिश्ता दिल से एतबार का, जिंदा है हम प्यार का, मर के भी याद आएंगे, किसी के आंसू मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से धन्यवाद. खूप छान, खूपच छान. खरं म्हणजे सगळं पूर्ण गाणं ऐकलं असं जास्त चांगलं, पण ठीक आहे, आपल्या वेळेची मर्यादा आहे
आणि मला असं वाटतं दर्शकांना निश्चितपणे तुझे हे विचार, तुझं एकूण जे सगळं एकूण कर्तृत्व आहे आणि तुझं एकूण जे म्हणा आपण विचार जे आहे ते फार महत्वाचे आहेत आणि हे त्या सगळ्यात तरुण मैत्रिणींना सुद्धा नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे त्याची मला खात्री आहे. तर ही एक छान प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे. आणि जसं मगाशी मी म्हणाले की स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी हातात हात घालून चालणं आणि मग समाजाला पुढे नेणं हाच मला वाटतं महिला दिनाचा उद्देश आहे. आणि त्यासाठी अनंताचे पुन्हा एकदा आभार आणि तुझेही आभार. आपण पुन्हा नक्कीच भेटूया. तर मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू अनंता. नमस्कार. डॉक्टर मनीषा राणे यांनी अस्मिता वाड्याची छान मुलाखत घेतली आणि एक गोष्ट शिकायला मिळाली की छंद जोपासले पाहिजे आणि अस्मिता मॅडम यांनी त्यांचे विचार छान मांडले. अस्मिता मॅडम यांची यशोगाथा आता तरुण पिढीला मार्गदर्शक करावी अशी अपेक्षा ठेवून आजच्या कार्यक्रमात सांगता करतो. सर्वांना मला त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. तुझे विशेष आभार अनंता दशपुते. आभार. थँक्यू. धन्यवाद.